आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अनएक्सपेक्टेड गिफ्ट भेटले आज मला भाऊबीजेच्या निमित्ताने. आम्ही निघालो आमच्या मामाच्या घरी. आज काय आम्ही गाडी घेतली नव्हती, ऑटोनीच निघालो आम्ही रेल्वे स्टेशनला, कारण की ट्रेनने जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही ऑटो बुक करून रेल्वे स्टेशनला आलो. अँड आता चाललो आहे आम्ही फास्टमध्ये ट्रेन पकडायला, बिकॉज आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे. बघू शकतो स्टेशनवर गर्दी पण खूप आहे. माही मस्त ट्रेनमध्ये बसून एन्जॉय करत होती, बिकॉज ती कधीतरीच ट्रेनने ट्रॅव्हल करते. त्याच्यामुळे तिला जरा वेगळं वाटतं जरा ट्रेनने ट्रॅव्हल केलं. कधी आम्ही गाडीवर असलो की तिला ट्रेन दिसली त्या ट्रॅकने जाताना की नेहमी ती बाय करत असते. आज तिला त्या ट्रेनमध्ये बसायचा चान्स माहीची मस्ती बघा, रोडवरतीच चालू झाली ती मस्ती करायला. इकडे तिकडे पळतच होती नुसती. घरी पोचलो आम्ही. पोरांनी जेवण केलं मस्त असं, सगळ्यांना पंक्तीत बसवलं होतं. पिऊ पण त्यांचं बघून जेवायला लागली. नाही तर तिच्या जेवणाचे खूप नाटके असतात, स्वतःहून तर कधी जेवत नाही. पोरांचं जेवण झाल्यावरती बघा आत्ताचे पोरं कसे सगळे फोन घेऊन बसलेत, ते पण खाली लादीवरती लोळतायत. आम्ही एक छोटंसं असं फोटो सेशन केलं, व्हिडिओज काढले. अँड भाऊबीज करून आम्ही निघालो आमच्या नंदेकडे म्हणजे आमचे दाजी, आम्ही त्यांना दाजी म्हणतो. त्यांना पण मी दरवर्षी प्रमाणे ओवाळते. इथे यक्षूचा आणि माहीचं औक्षण झालं, म्हणजे त्यांचं भाऊबीज झालं. भाऊ घरी आला होता कल्याणवरून सकाळीच. तो माझीच वाट बघत होता. सम्यक आणि भाऊ, माझी वहिनी, आम्ही सगळेजण रात्री एकत्र आलो, भाऊबीज सेलिब्रेशन केलं. आणि दादाने मला एक छानसं असं गिफ्ट दिलं. बघू शकता माझं अनएक्सपेक्टेड गिफ्ट. कसं वाटलं? लाईक करा, सबस्क्राईब करा.